तर आज आपण करतोय भरलेली भेंडी. आता साधी भेंडी आपण अशी चिरलेली तर नेहमीच करतो, मग कधीतरी अशी भरलेली पण अशी साध्या पद्धतीने यायला काही जास्त हे पण नाही आहे. करून पहा. छान कवळ्या मस्त भेंड्या भेटल्या होत्या. ती भेंडी तर त्याच्यासाठी ना कोथिंबीर, लसूण, लिंबू, शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि थोडंसं 1 चमचाभर ना डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे. धना पावडर आहे 1 मोठा चमचा, मीठ आहे आणि 1 चमचा लाल तिखट आहे. आता मस्त ह्या कोवळ्या भेंड्या येतात. शेंगदाणे ना मिक्सर करून घ्यायचे जाडसर. त्याच्यात लसूण टाकला, कोथिंबीर टाकली थोडीशी नंतर ठेवायची वरून हे करायला. मिक्सर करून घेतलं जाडसर कूट आणि तो खालच्या ह्याच्यात सगळ्या साहित्यात टाकून दिला. ते बेसन, तिखट, मीठ, धना पावडर ह्याच्यात आणि त्याच्यात एक तर आहे ना आमचूर पावडर घ्या, नाही तर मग लिंबू पिळा. मिक्सर केलेल्या ह्याच्यामध्ये वाटणात हे कोरडंच वाटण आहे. आता ह्याच्यात आहे ना जिरे टाकून घ्यायची, हळद, आणि थोडासा हिंग पण टाकायचा म्हणजे छान हे येतं त्याला. थोडंसं तेल आणि पाण्याचा हे सपका द्यायचा. ते एकदम कोरडं आहे ना, मग भरता यावा यासाठी थोडंसं किंचित पाणी टाकून ओलसर करून घ्यायचं ते. आता इकडे भेंडी ना त्याचा शेंडा आणि देठ पुढचं तोंड आणि शेंडा काढून घ्यायचा आणि मधून अशी चीर देऊन किडकी का पाहून घ्यायची. हे बघा भेंड्या एकदम छान कोवळ्या आहेत. आता अशा सगळ्या चिरून घ्यायच्या अशा आणि ते वरचं हे असतं ना असं वरती दांडा, त्याच्यातून सुरीने चिरायचं म्हणजे ते व्यवस्थित चिरलं जातं. हे पहा सगळ्या अशा चिरून घेतल्या. ह्याच्यासाठी ना अशा मोठ्या भेंड्या नाही घ्यायच्या, अशा मीडियम साईजच्या आणि ताज्या घ्यायच्या म्हणजे छान होती भाजी. आता ही अजून ह्याच्यात आहे ना कांदा आणि टोमॅटो पण टाकू शकतो आपण, म्हणजे परतून आधी आणि नंतर त्याच्यात हे पण, आणि साध्या पद्धतीने नुसतं तेलात पण परतून घेऊ शकतो. तर तुम्हाला मी आज आहे ना साधी दाखवते पटकन होणारी. त्याच्यात आहे ना हा मसाला भरून घ्यायचा प्रत्येक भेंडीत. आहे थोडंसं वेळ खाऊ काम, पण खायला पण तितकंच छान लागतं. जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हाच करायची अशी भेंडी. मसाला भरून घेतला सगळ्या भेंड्यांमध्ये, पूर्ण भेंडीत भरून घ्यायचा. आणि तुम्हाला आता छोटे काप पाहिजे असेल तर नंतर चिरून घ्यायचे भरल्यानंतर, म्हणजे बारीक बारीक प्रत्येक छोट्या छोट्या कापमध्ये भरायला वेळ लागणार नाही. म्हणून पूर्ण भेंडीत भरून घ्यायचा आणि जर आपल्याला बारीक छोटे काप पाहिजे असेल तर भरल्यानंतर चिरायच्या, एका लाईनीत ठेवायच्या आणि सरळ अशी मसुरीने करून घ्यायचं. आता ह्या सगळ्या भरून झालेल्या आहेत. आता ह्या चिरून घ्यायच्या जर बारीक काप असेल पाहिजे तर, नसेल पाहिजे तर तसंच केलं तरी चालतील. मसाला सांडून नाही द्यायचा फक्त. आता इकडं पॅनमध्ये तेल टाकलेले आहे, भेंड्या टाकून घेतल्या, मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनी परत एकदा हलवून घ्यायच्या. काही जास्त वेळ नाही लागत झाकण ठेवलं शिजायला. वरण भाताबरोबर, पोळीबरोबर असे तोंडी लावण्यासाठी किंवा साईड डिश म्हणून किंवा असं नॉर्मली पण खाऊ शकतो आपण, चांगले लागतात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.